मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सध्या मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। उपोषणाला ते त्या ठिकाणी बसलेले आहेत। साधारणतः आपण पाहतोय की जिथपर्यंत सरकार आपल्याला मराठ्यांना ओबीसीच्या प्रवर्गातून म्हणजे ओबीसीतून आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही इकडे उठणार नाही, अशा प्रकारचं इशारा जो तो मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। साधारणतः आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी असेल त्या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने त्यांचा जो मोर्चा होता आंदोलनासाठी घेऊन आले होते आणि साधारणतः 3 दिवस म्हणजे 27, 28 आणि आज आहे 29 रात्रीच्या सुमारास म्हणजे 28च्या रात्रीच्या सुमारास त्यांचा जसा ताफा त्यांचा जो मोर्चा जसा पुढे गेला तसा तो आज पहाटेच्या सुमारास मुंबईच्या वेशीवरती आला होता आणि साधारण सकाळी 7 ते 8 वाजताच्या सुमारास मुंबईतल्या दक्षिण मुंबईमध्ये दाखल झाला आणि आता दक्षिण मुंबईतील आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले। साधारणतः त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके या ठिकाणी त्यांची भेट घेतलेली आहे आणि यासोबतच आपण पाहतो की त्यांना अनेक आमदार ज्यांनी भेट दिलेली आहे ते कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। साधारणतः पाहतोय की आमदार उत्तम जानकर जे माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत, आमदार बाबासाहेब देशमुख जे सांगोलाचे शेकापचे आमदार आहेत, आमदार नारायण नाबा पाटील जे करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत, आमदार सरोज हाईर देवळाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, अभिजित पाटील जे माडा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत, विजय सिंग पंडित जे गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, प्रकाश सोळंके जे माजलगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत। यासोबतच आपण पाहतोय राजेश विटेकर पाथरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, राजू नवघरे जे वसमत राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि आमदार रोहित पवार जे कर्जत जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत। साधारणतः आपण पाहतोय या ज्या आमदारांची मी आता नावं घेतलेली आहेत या आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या या उपोषणाला आंदोलनाला त्यांना पाठिंबा जो आहे तो दर्शवलेला आहे। सद्यस्थितीत आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये उपोषणासाठी बसलेले आहेत आणि साधारणतः दुसरीकडे आपण पाहतोय की त्यांनी ज्या प्रकारे आव्हानं केले ती म्हणजे मला गोळ्या मारल्या तरी चालतील पण मी मराठा आरक्षण जे ते घेऊन जाणारच, आज या ठिकाणी गुलाल पडलाच पाहिजे तरच उठायचं नंतर उठायचं नाही, अशा प्रकारची सुद्धा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। साधारणतः सध्याची दृश्य जर आपण पाहिली तर संपूर्णपणे आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात भगवं वातावरण पाहायला मिळत आहे जे मराठा समाजाच्या मराठा बांधवांचं आहे। आरक्षणासाठी हे सर्व मराठा बांधव सध्या आझाद मैदानामध्ये आपल्याला आल्याचं पाहायला मिळत आहे। साधारणतः 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जातात आणि संघर्ष होता मराठा म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्या पोस्टर सुद्धा हाती देत आहेत। सद्यस्थितीत पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र ज्या परिस्थितीने सद्यस्थितीत आपण पाहतोय संपूर्ण CST परिसर असेल महापालिका परिसर असेल ज्या पद्धतीने भगवं वातावरण पाहायला मिळतं, ज्या पार्श्वभूमीवरती अनेक रस्ते सध्या पॅक आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे, त्यामुळे वाहतुकीत सुद्धा अडथळा येतात, त्यामुळे निश्चितच पोलिसांकडून ही सर्व वाहतूक जी ती सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान या सगळ्यावरती आपल्या लक्षात असणार आहे या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई।